नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रोहा येथील व्हॉलीबॉल खेळाडू सेवानिवृत्त शिक्षक ग्रुपचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे। मित्रांचे स्नेहसंमेलन म्हणजे मित्रांमध्ये पुन्हा एकत्र येणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि मैत्री घट्ट करणे होय। हे स्नेहसंमेलन शाळा, कॉलेजमधील किंवा इतर क्षेत्रातही असलेल्या मैत्रीसाठी आयोजित केले जाते। यामध्ये गप्पा गोष्टी, खेळ, गाणी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात। अनेक वर्षांनी शाळेतील, कॉलेजमधील मित्र हे मैत्रिणींना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची ही एक संधी असते। त्यामुळेच या स्नेहसंमेलनात मित्र मैत्रिणींमधील नाते अधिक दृढ होते। तसेच एकत्र जमल्यानंतर गमती जमती, आठवणी, खेळ, मनोरंजक कार्यक्रम यामुळे सर्वांनाच आनंद मिळतो। जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळतो। जगातील सर्वात सुंदर झाड हे मैत्रीचं असतं, ते जमिनीवर नाही तर मनात उगवतं। असेच हे सेवानिवृत्त शिक्षक व्हॉलीबॉल ग्रुपचे मैत्रीचे स्नेहसंमेलन रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी कुसुंबळे अलिबाग येथे अलंकार कोठेकर यांच्या निवासस्थानी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात एकूण 17 सदस्य सहभागी झाले होते। अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा मेळावा साजरा करण्यात आला। या व्हॉलीबॉल ग्रुपमध्ये सेवानिवृत्त शिक्षक सदस्यांचा विशेष करून सहभाग होता। या व्हॉलीबॉल ग्रुपची मित्रांची मांदियाळी एकत्र येऊन अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात हा सोहळा साजरा झाला। या मेळाव्यात आपल्या ग्रुपच्या सदस्यांचे आयुष्य जास्तीत जास्त कसे वाढेल, त्यांचे आरोग्य निरोगी कसे राहील या दृष्टीने हास्य, विनोद, गाणी, भजन, गप्पा गोष्टी यांचे सादरीकरण झाले। भविष्यात काही पिकनिकसुद्धा आयोजित करण्यात येणार आहेत असं ठरवण्यात आले। त्याचबरोबर नवीन कार्यकारिणी सर्व मिळून तयार करून पुढील वाटचालीसाठी सुरुवात करण्यात आली। यापुढील मेळावा RS राऊत सर यांनी घेण्याचे सूचित केले आहे। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा मेळावा होणार आहे। सर्व एकत्र येऊन हास्य, विनोद, उत्साह निर्माण करून मिळालेले सेवानिवृत्तीनंतरचे हे बोनस आयुष्य या आयुष्यात मेळाव्याने एक प्रकारची ऊर्जा निर्माण केली। प्रत्येकजण आपल्या व्यथा, कथा, दुःख बाजूला सारून व्यस्त आयुष्यातील आपला अनमोल असा वेळ काढून उपस्थित राहिले आणि एकमेकातील मैत्री, एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध झाले। या कार्यक्रमात श्री अविनाश पाटील आणि श्री रामनाथ पाटील यांचा शाल, श्रीफळ व गुलाबाचे रोपटे देऊन या मंडळाचे नवीन अध्यक्ष माननीय अलंकार कोठेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच त्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या। आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या ग्रुपकडून यापुढे समाजातील दुर्बल, गोरगरीब, गरजू घटकांसाठी योगदान देण्याचे ठरवण्यात आले। तसेच भविष्यात हा एकोपा, हा आनंद असा टिकून राहण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि एकमेकांची सेवा, सुखदुःखात साथ देण्यासाठी ही कमिटी तयार करून एकमेकांबद्दल आदरभाव आणि विश्वास दाखवला गेला। मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये अलंकार कोठेकर अध्यक्ष अलिबाग, नारायण पानसरे उपाध्यक्ष रोहा, उल्हास ठाकूर कार्याध्यक्ष पेण, जगदीश पाटील सचिव अलिबाग, अरुण खामकर सहसचिव सुधागड पाली, रमाकांत पाटील खजिनदार मुरुड, सदस्य रमेश सोनावणे पनवेल ही 7 सदस्यांची कार्यकारिणी। तसेच इतर सदस्यांमध्ये श्रीनिवास साठे रोहा, अनंत जाधव रोहा, दत्ताराम म्हात्रे रोहा, प्रमोद पाटील रोहा, हनुमंत शेरमकर अलिबाग, कैलास म्हात्रे अलिबाग, अविनाश पाटील अलिबाग, रामनाथ पाटील अलिबाग, संदीप भगत अलिबाग, रवींद्र राऊत अलिबाग, ज्ञानदेव म्हात्रे पेण, अशोक पाटील पेण, विश्वनाथ म्हात्रे पेण, सुनील धुमाळ पनवेल, सुनील पाटील अलिबाग यांचा समावेश आहे। तर मंडळाचे सल्लागार श्रीनिवास साठे रोहा, अनंत जाधव रोहा, मंडळाचे प्रवक्ते रवींद्र राऊत अलिबाग या सर्वांच्या सहभागाने कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला। अशी ही मैत्री, ही तर एक कविता आहे, झुळझुळ वाहती सरिता आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी तृप्ती भोईर, रोहा।